नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री हिरा बनसोडे यांची आरशातील स्त्री या कवितेवरील कृती, स्वाध्याय, काव्यसौंदर्य, रसग्रहण तसेच उपक्रम ह्या सर्व कृतींचा या व्हिडिओमध्ये आपण मागोवा आढावा घेतलेला आहे. हिरा बनसोडे ह्या फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या कवयित्री आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराने प्रेरित होऊन अनेक पिढ्या समोर आल्या आणि त्यांच्या साहित्यामुळे फुले शाहू आंबेडकरी विचारांची साहित्य चळवळीला प्रारंभ झाला. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या क्रांतीच्या प्रकाशात दलित स्त्रिया देखील शिकू लागल्या आणि आपल्या संवेदना, भावभावना, आपले विचार शब्दबद्ध करू लागल्या. तेव्हा खऱ्या अर्थाने दलित चळवळीला बळ मिळाले. हिरा बनसोडे ह्या आंबेडकरी साहित्यातील पहिल्या पिढीतील पहिल्या कवयित्री आहेत. त्यांनी कवितेतून विझलेल्या स्त्रियांच्या मनात आशा, आकांक्षा निर्माण केल्या. आरशातील स्त्री ही कविता देखील त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि या यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्रफुल्ल पाटील चौधरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर सुरू करूया. कृती क्रमांक 1. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन. उत्तर: चैतन्याने भरलेली अल्लड बालिका, सर्वांचे ऐकणारी, मर्जी राखणारी नवयौवना, मनातील स्वप्नांचा पाठपुरावा करत ध्येयपूर्तीची आकांक्षा डोळ्यात जपणारी तेजस्विनी. दुसरी कृती आहे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश. डोळ्यातील अश्रूंचा त्याग कर आणि जीवन आनंदी होण्यासाठी तळ्यातील कमळांना खुडून आण. आ आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. 1. घनगर्द संसार, संसाराच्या पसाऱ्यात अडकणे किंवा घुरपडत जाणे. प्रेयस चांदणे, तारुण्यावस्थेतील हव्या वाटणाऱ्या स्मृती. प्राण हरवलेली पुतळी, अचेतन आत्मभान हरवलेली स्त्री, फाटलेले हृदय, निकामी विदीर्ण विस्कटलेले मन. यानंतरची कृती आहे कृती क्रमांक 2. वर्णन करा. आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल. स्त्रियांची व्यथा मांडणारी आणि तिला सकारात्मक प्रेरणा देणारी आरशातील स्त्री ही कविता आहे. स्त्रीचे आरशातील प्रतिबिंब, तिच्या मनातील अंतर्मनाचे पूर्वीचे रूप आणि आरशाबाहेरील आत्ताचे रूप यांच्या संवेदनशील संवादातून स्त्रीच्या बदलत्या काळाचा वेध प्रस्तुत कवितेत घेतला आहे. आपली स्वप्न, आपली ध्येय, आकांक्षा, जीवन जगण्याची आपली कल्पना याचं सारं बस्तान बांधून फक्त संसारासाठी, इतरांसाठी आपल्या स्वार्थाचा त्याग केला. जणू काही प्राण नसलेली पुतळी झाली. हा बदल आरशातील स्त्रीला अस्वस्थ करतो, निस्तेजपणाची जाणीव करून देत नव्याने जीवन जगण्यासाठी प्रेरित करतो. वर्णनामध्ये दुसरी कृती आहे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत. उत्तर आहे कवयित्री हिरा बनसोडे यांनी प्रस्तुत काव्यातून समस्त स्त्री जातीच्या भावविश्वाचा वेध घेतला आहे. या काव्यातील स्त्री जाणीव व्यापक आहे आणि त्याची दखल प्रत्येक स्त्रीने घेण्यासारखी आहे. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची समजूत काढताना तिच्यातला लुप्त झालेला आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना यशाचं क्षितिज गाठण्यासाठी कुणीही अडवणार नाही. प्रेयस चांदण्यासाठी मनाची दारे खुली कर, कणखर हो आणि जीवनदा आनंद होण्यासाठी अश्रूंचा त्याग कर. तू तुझ्यातला आत्मभान जागा ठेव, त्याचा सारासार विचार कर आणि ध्येय निश्चितपणे प्राप्त कर. अशा माध्यमातून आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची समजूत काढल्याचे आपल्याला दिसते. वर्णनानंतरची कृती आहे खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते. तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस. उत्तर आहे पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. नंतरचा आहे आता मात्र तू स्वतःला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस की पारंपरिकपणे जगण्याचा अट्टहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहे.
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्त संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. कवितेच्या ओळीनंतर कृती आहे जोड्या जुळवा. या स्लाइडमध्ये जोड्यांचा योग्य क्रम दिलेला आहे. जोड्या जुळवा या कृतीनंतर नंतरची कृती आहे खालील ओळींचा अर्थ लिहा. यामधलं आहे, माझेच रूप लॅलेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. या ओळीचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. उत्तर आहे, स्त्रीच्या भावजीवनाचा वेध घेणाऱ्या या कवितेत कवयित्रीने स्त्री जीवनाच्या वास्तव्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. बालपणी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका, तारुण्यात नवोमेदीने भरलेली आणि सर्वत्र सहज संचारणारी, मनातील स्वप्नांचा पाठपुरावा करत ध्येयपूर्ती करणारी ध्येयगंधा एकीकडे आणि संसाराच्या रहाट गाडग्यात गुरफटलेली या दोन रूपांमधील तुलनेने ती खंतावते, दुःखी होते. आरशातील रूप तिला विचारू लागते की किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. हे असं काय झालं? हे मुलीच्या स्त्रियांच्याच बाबतीत असं नेहमी का होतं? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या कृतीतील नंतरचा क्रमांक आहे, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुलल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नि आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञ राणी. याचं उत्तर आहे, स्त्रियांच्या मुखभावनेला वाचा फोडत आरशाबाहेरील स्त्रीच्या गतकाळातील आठवणींना उजाळा देत सांगते की ध्येयपूर्तीची आकांक्षा डोळ्यात जपणारी तेजस्विनी, आभाळाला गवसणी घालणारी तरुणी आज कुठे गेली आहे. स्वतःच्या संसारात रमताना स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करत तू स्वतःच्या गत अस्तित्वास मुठ माती दिली आहे. तुझ्यात अंतर्बाह्य नखशिकांत बदल झाला आहे. तू आता अल्लड नवयौवना राहिली नाही. संसाराच्या जोखडामुळे तू आता स्थितप्रज्ञ राणी झाली आहेस. तू स्वतःला पूर्णपणे सामावून घेतले आहेस. आता आपण काव्य सौंदर्याकडे वळूया. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतील ती अल्लड जाईही पेंगुडते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. या ओळीतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा. याचं उत्तर आहे, हिरा बनसोडे यांनी आरशातील स्त्रीच्या कवितेतून स्त्रीच्या मुख संवेदना व्यक्त केल्या आहे. प्रस्तुत काव्यातून स्त्री अस्तित्वाचा शोध घेतला आहे. शोषिकतेच्या वरदानातून तिला भूतकाळ विसरता येत नाही, पण स्थितप्रज्ञ होऊन ती आपली वाटचाल करत आहे. आपल्या जाणीवा नेणीवा जागृत करत आरशातील स्त्री म्हणते की तू संसाराच्या गाळ्यात इतकी गुरफटली आहेस की दारात तुला हव्या वाटणाऱ्या प्रेयस गोष्टी तशाच तात काढत आहे. तू इतकी गुंतली आहेस की तुला याचे भानही नाही. तू लहान होतीस तेव्हा अल्लड मुलगी होती. तुझा तो अल्लडपणा संपूर्ण बागेत संचारत होता. तू जाई जुईशी बागडत होती, पण आता मात्र जाईसुद्धा पेंगुडते याचे तुला काहीच का वाटत नाही. अशा पद्धतीचा भाव या ओळीतून व्यक्त झाला आहे. यासमोर जाऊन ती म्हणते की एवढे सर्व होऊनही तू मात्र स्थिरावली आहेस. स्थितप्रज्ञ राणी बनली आहेस. तू आत्मभान विसरलेली प्राणहीन अचेतन पुतळी बनली आहेस. असा भाव आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीसमोर व्यक्त करते. या काव्यातील प्रेयस चांदणे, अल्लड जाई, प्राण हरवलेली पुतळी अशा सारख्या शब्दातून प्रतिमांमधून काव्याचे सौंदर्य वाढले आहे. कमालीच्या प्रत्येकारी शब्दांमधून अस्तित्व हरवलेल्या स्त्रीचे वर्णन प्रस्तुत कवितेतून अधोरेखित झाले आहे. कृती क्रमांक 5 बघू. रसग्रहण. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतः हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुडे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात, नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. याचं उत्तर आहे, सुरुवातीला आपण आशय सौंदर्य बघू. कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशातील स्त्री या कवितेतून विझलेल्या स्त्रियांच्या मनात आशा आकांक्षा निर्माण केल्या. प्रस्तुत कवितेत स्त्रीचा स्वमनाशी झालेला संवाद आणि त्या संवादातून तिला गवसलेला जीवनाचा सार अधोरेखित झाला आहे. संसारात खितपत पडलेल्या आणि पुरुषी मानसिकतेत अडकलेल्या स्त्रियांच्या जीवनात
आशेची ज्योत पेटवणारी ही कविता आहे. आशे सौंदर्यानंतर काव्य सौंदर्य बघू. संसाराच्या रहाट गाडग्यात ती आपलं अस्तित्व गाडून घेते, परंतु कालांतराने तिलाच याची जाणीव होते. या विचाराची ही कविता जणू स्त्रियांच्या अस्तित्वाचाच शोध घेते. आरशाबाहेरील स्त्रीला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. आधीची अल्लड चैतन्यमय बालिका नव्या उमेदीने, नव्या स्वप्नांना घेऊन सर्वत्र संचार करणारी नवयौवना, यशाची नवी क्षितिजे जिंकू पाहणारी ध्येयगंधा प्राणहीन पुतळ्याप्रमाणे का झाली आहे? ती कुठे हरवली आहे? तिची बुद्धी एकाच ठिकाणी स्थिर होऊन स्थितप्रज्ञ कशी बनली आहे? तुझ्या अंतर्बाह्य किती बदल झाला आहे? हे मुलींच्या, स्त्रियांच्याच बाबतीत असं नेहमी का होतं? असे अनेक प्रश्न आरशातील स्त्रीला पडतात. समोर अस्तित्वहीन झालेल्या या पारंपरिक जोखडातून बाहेर पडण्यासाठी तिला सल्लाही देते. ती म्हणते की उठ, रडू नकोस. तुझ्या या दुःखाच्या अश्रूंना तलावात त्याचा त्याग कर आणि नवीन स्वप्नरूपी कमळ पुष्प तळ्यातून खुडून आण आणि अंगणातील प्रिय गोष्टींचा स्वीकार कर आणि पुन्हा अल्लड बालिका नवयौवनाचा सूर लागू दे. उपरोक्त काव्यपंक्ती स्त्रियांच्या व्यथावेदना मांडणारी, तसेच तिला जगण्यासाठी नवी आशा, उमेद, सकारात्मक प्रेरणेची शिकवण सुद्धा देते. या कवितेतील भाषिक सौंदर्य आपण इथे पाहूया. प्रासादिक काव्य लक्षणाने तसेच काव्यनिर्मितीत मुक्तछंदाचा वापर यामुळे अर्थबोधाच्या संदर्भात गळी उतरवण्यात तसेच भावभावना व्यक्त करण्यात प्रस्तुत कविता यशस्वी झाली आहे. आरशातील पूर्वरूप जणू स्वतःलाच जागं करत आहे, हा या कवितेतील अत्यंत सुंदर व महत्त्वपूर्ण भाग आहे. ही कविता अत्यंत आशयगर्भ असून स्त्रीच्या भावजीवनाचा वेध कवयित्रीने घेतला आहे. रडू नकोस, उठ, गुंजारीत अशांसारख्या भावगर्भी शब्दांमुळे कवितेचे काव्य खुलले आहे. आसू विसर्जित कर, शुभ्र कमळांची फुले आण अशा प्रत्येकारी प्रतिमांमधून तिला सकारात्मक प्रेरणा व शिकवणही मिळते. अशा पद्धतीने आपण या कडव्याचं इथे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटची कृती आहे कृती क्रमांक 6, अभिव्यक्ती. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे, हे विधान स्पष्ट करा. उत्तर आहे हिरा बनसोडे यांच्या आरशातील स्त्री या कवितेत स्त्रीचा स्वमनाशी झालेला संवाद आणि या संवादातून मिळालेली सकारात्मक प्रेरणा अधोरेखित होते. स्त्री जेव्हा सहजच आरशात पाहते तेव्हा तिला सध्याचे प्रतिबिंब दिसते. स्वतःच्या प्रतिबिंबाबरोबरच तिच्या गतकाळाच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळतात. आरशात तिला तिचे पूर्वीचे रूप दिसू लागते. स्वच्छंदी, निरागस, अल्लड, मनमोकळे इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी भरलेली तरुणी, बालिका, नवयौवना आता मात्र पुरुषी मानसिकतेत अडकली आहे. पारंपरिक जोखडात खितपत पडली, मर्यादेच्या चाकोरीत बांधली गेलेली स्थितप्रज्ञ राणी बनली आहे. आणि हा सर्व स्वार्थ त्याग कशासाठी? तर संसारासाठी. संसारासाठी ती आपल्या अशा आकांक्षाला मुठमाती देते. यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःचा शोध घेते आणि बाहेर असलेल्या सुख, आनंद, प्रेयस गोष्टींचा स्वीकार कर हेही सांगते. या संवादातून स्त्री स्वतःचे आत्मभान जागृत करताना तसेच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना दिसते. म्हणून त्यांचा हा संवाद सार्थ वाटतो. अभिव्यक्तीनंतर उपक्रम. यामध्ये स्त्रीविषयक कविता यांचं संकलन करून याचं वाचन आपल्याला वर्गामध्ये करायचं आहे. नमुन्यादाखल इथे उपक्रम दिलेला आहे. याच्यामध्ये कविता आणि कवींचे नाव इथे दिलेले आहेत. जसे की जन्म मला घेऊ दे, बाई, लपे कर्माची रेखा, लोपामुद्र, रोज मातीत अशासारख्या कविता याचं वाचन आपल्याला वर्गात करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.